हेलो नमस्कार एंड वेलकम टू टुडेस ब्लॉग। और आज मैं ब्लॉग में आपको मेरा डेली लाइफ नहीं तो हमारे संभाजीनगर की एक वारदात दिखाने वाली हूँ। लुक एट दिस भाई, बंदे ने ये गाड़ी चलती हुई किसने देखी मुझे नहीं पता है। आज मॉर्निंग में ये गाड़ी जलाई गई है। तो ये गाड़ी की भाई स्टोरी ऐसी है कि 3 दिन पहले जो हमारे यहाँ तिरंगा रैली थी 14 को, तो उसपे किसी ने इस बंदे की गाड़ी में जैमर लगा दिया, जैसे आपको देख रहा होगा नीचे। तो ये जिसकी गाड़ी है ओनर ने पहले पुलिस स्टेशन में, फिर महानगर पालिका में और फिर छावनी में भी जाके पूछा कि किसने लगाया है, निकाल दो मुझे गाड़ी लेके जानी है। सब बोल रहे थे कि मुझे नहीं पता किसने लगाया, हमें नहीं पता। किसी ने भी रिस्पॉन्स नहीं दिया है 3 दिन के लिए पूरे। तो उस बंदे ने गुस्से में आके अपनी खुद की गाड़ी आज मॉर्निंग में जला दी। तो 3 दिन से जगह पे खड़ी है गाड़ी, तो किसी ने ये गाड़ी निकाली नहीं, मतलब ये जामर निकाला नहीं। इसके लिए उसने गुस्से में आके अपनी खुद की गाड़ी आज मॉर्निंग में जला दी। और आप गाड़ी की कंडीशन देख सकते हो, पूरी गाड़ी तहस नहस हो चुकी है। सोचो भाई, फिर आप इसमें गलती ओनर की है, गवर्नमेंट की है, या पता नहीं किसकी है। पूरी गाड़ी उसने जला दी है, पूरी गाड़ी खराब हो चुकी है। डिस्ट्रिक्ट कोर्ट के सामने देखने को मिलने वाली है बाबा पेट्रोल पंप के पास। सोचो, गवर्नमेंट के लॉस की लूज कंडीशंस की वजह से एक आदमी ने अपने 12-15 लाख की गाड़ी जला दी। और जैमर आपको दिख रहा होगा, तो जैमर आपको भी यही लगा। पावर ऑफ सोशल मीडिया आप देख रहे हो, मतलब यहाँ पे बंदे रील्स देख देख के कार का फोटो वीडियो निकालने के लिए पता नहीं कहाँ से दूर दूर से आ रहे हैं भाई। 2 घंटे के अंदर ये स्पॉट टुरिस्ट स्पॉट बन चुका है कि लोग यहाँ पे बस ये कार देखने के लिए आ रहे हैं। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि मी मागच्या 1-1.5 तासापासून माझा टाइम कुठे स्पेंड करते मी तुम्हाला दाखवते। सो मी आता आहे आपल्या ज्या क्रांती चौकाचा महाराजांचा पुतळा आहे तिथे, आणि मी इथे जे आपल्या किल्ल्यांबद्दल माहिती आहे ते सगळे डिटेल्स आहे ते सगळं मी एक्सप्लोअर करते। म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी मागील कितीतरी वर्षापासून संभाजीनगर शहरात राहते। तेव्हापासून आपल्या महाराजांची मूर्ती बनली आहे, तेव्हापासून मी अजूनही हे एक गोष्टी एक्सप्लोअर केलेल्या नव्हत्या। मी 1000 वेळेस इथे येऊन शूट करून गेले, पण कधीच टाइम काढून इथे हे सगळ्या किल्ल्यांची माहिती वाचायला कसा वेळ मला कधी भेटलाच नाही खरं सांगायचं तर। पण आज माझ्याकडे वेळ होता तर मी सगळं एक्सप्लोअर करते। तर मला हे विचारायचं आहे, किती संभाजीनगरच्या लोकांनी हे लोकेशन एक्सप्लोअर केलं आणि किल्ल्यांबद्दल माहिती वाचली आहे, कमेंट करून सांगा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती दुर्गप्रेमी आहे, जे महाराजांचे भक्त आहेत, त्यांनी कोणकोणते किल्ले आतापर्यंत एक्सप्लोअर केलेले आहेत आणि त्यांचे नाव इथे आहेत का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, मी लवकरच किल्ले नळदुर्ग हे एक्सप्लोअर करायला जाणार आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती मला आज पहिल्यांदा इथे कळाली आहे। जसं की हा किल्ल्याचं विस्तीर्ण भुईकोट, गोल, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी, नऊवारी असं वेगवेगळ्या आकाराचे सुमारे 1,400 बुरुज, शेकडो जंग्याचे आणि 103 एकरच्या क्षेत्रफळ घेणारे लांबच लांब पसरलेलं तटबंदी हे येथील वैशिष्ट्य असलेला हा किल्ला आहे। आणि जर मला इथे वाचले नसतं तर मी तिथे जाऊन एक्सप्लोर केलं असतं, पण आता मला माहिती आहे, तर मला ते किल्ला बघायची उत्सुकता खूप जास्त वाढली आहे। आणि